नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 5 वर्ष उलटून गेली. विधानसभा बदलली. नवी विधानसभा अस्तित्वात आलेली आहे. विधानसभेचे अध्यक्ष पुन्हा एकदा राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेलेले आहेत. पण निवडले गेलेले आहेत. पण ह्या 5 वर्षात अनेक पक्षांची जी पडझड झाली, उलथापालथ झाली, त्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षामध्ये मोठे तुकडे पडले. दोनाचे चार पक्ष झाले. तरीही त्यातल्या एका गटाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील आपल्या पदावर कायम आहे. मध्यंतरी मला आठवतं, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली नव्हती, फक्त शिवसेना दुभंगली होती आणि महाविकास आघाडीची सत्ता गेलेली होती. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेलं होतं. उद्धव ठाकरे यांचे 40 आमदार त्यांना सोडून गेले आणि त्यामुळे पक्ष कसा वाचवायचा, धनुष्यबाण कसं वाचवायचं याच्या चिंतेमध्ये उद्धव ठाकरे गर्क होते. अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही नवे फेरबदल सुरू झाले होते. अशा वेळेला एकदा कुठचा समारंभ होता, काय कार्यक्रम होता मला आठवत नाही, पण अजितदादा पवार हे खोचक भाषेत बोलले होते की अमुक इतके महिने जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्षपदी राहिलेले आहेत. आणि अजितदादांचा तो खोचकपणा जयंत पाटलांच्या लक्षात आला होता. म्हणून नंतर भाषण करताना आपले किती महिने झाले आणि किती महिने राहिले हे सुद्धा अजितदादा मोजत असतात वगैरे, असं हसत हसत काहीतरी वक्तव्य जयंत पाटलांनी केलं होतं. खरं तर जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष का झाले आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून ते काय काम करत होते, हा एक संशोधनाचा विषय आहे. कारण त्यांनी पक्षाचा विस्तार केला, वाढवलं वगैरे, एक काहीतरी संघर्ष यात्रा वगैरे मंत्रीपदी असताना ते करत होते. आणि त्याचा सांगता समारंभ मला वाटते कोल्हापूरला वगैरे कुठेतरी झालेला आठवतो. पण त्यातून पक्ष किती वाढला याची काही कल्पना नाही, कारण नंतर पक्ष फुटला, दुभंगला. पण मला जी माहिती होती 4-5 वर्षापूर्वी, ती अशी होती की लवकरच, म्हणजे 2019च्या निवडणुका होण्यापूर्वी, 5 वर्षापूर्वीच जयंत पाटील हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याची शक्यता आहे. ज्या पत्रकारांनी मला ही माहिती दिली होती त्याला मी नंतरच्या काळात म्हटलं, अरे तू तर म्हणत होता असं असं, आणि काय झालं? तेव्हा त्यांनी मला काकांची गुगली सांगितली की जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. अशी जी कुणकुण शरद पवारांना लागली, त्या शरद पवारांनी अतिशय साळसूदपणे जयंत पाटलांनाच आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करून टाकले. म्हणजे कटकट नको, प्रदेशाध्यक्ष. आणि आणखीन एक गमतीची गोष्ट आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक प्रदेशाध्यक्ष हे पक्ष सोडून जातात. भास्कर जाधव शिवसेनेचे आज सगळ्यात मोठे निष्ठावान शिवसैनिक जे आहेत, ते कधी काळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि कार्याध्यक्ष म्हणून का उपाध्यक्ष म्हणून जितेंद्र आव्हाड काम करत होते. त्यापूर्वी मला वाटते बबनराव पाचपुते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. मधुकर पिचड, या अशी अनेक नावं सांगता येतील. त्यामुळे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष झाले म्हणून जयंत पाटील यांच्या पायात बेड्या घातल्या गेल्या असं कोणी समजायचं कारण नाही. पण शरद पवारांची स्टाईल आहे की एखादा माणूस आपल्या विरुद्ध बंड करणार असेल तर त्याला असा काही जखडून ठेवायचा की त्याची त्यालाच लाज वाटली पाहिजे. तर जयंत पाटलांना पक्षांतर करायची लाज वाटावी यासाठीच त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं होतं. त्यांचं काय फार मोठं संघटनात्मक कौशल्य किंवा गुणवत्ता आहे
म्हणून त्यांना या पदावर काकांनी नेमलेलं नव्हतं. असे जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा नेते म्हणता येतील इतक्या कुवतीचे नाहीयेत. पित्याचं म्हणजे राजाराम बापू पाटील यांचं जे 50, 60, 70, 80च्या दशकातलं कर्तृत्व आहे, त्या पुण्याईवर जगणारा हा नेता आहे. या पलीकडे त्यांचं आणि त्यामुळे राजाराम बापूंनी जी काही संघटना निर्माण केली किंवा निष्ठावान निर्माण केले, त्यांच्यामुळे जयंत पाटील हे सांगलीत नेता म्हणून मिरवतात. पण ज्या पद्धतीची आपली क्षमता नाही, त्या पद्धतीच्या उचापती करता करता राजाराम बापूंनी गोळा केलेली माणसं सुद्धा जयंत पाटील यांच्यापासून दुरावलेली आहेत. आणि आता तर हळूहळू करत शरद पवारांच्या मेहरबानीवर जगण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. पण मनाने वसंतदादांच्या विरोधातला गट असलेले जयंत पाटील आणि त्यांचे निष्ठावंत यांना राष्ट्रवादीमध्ये रममाण होणं हे अवघड होतं. पण जयंत पाटील आहेत म्हणून त्यांचे उरलेले निष्ठावान हे राष्ट्रवादीत राहिले. पण ते पवारनिष्ठ कधीच नव्हते. ते वसंतदादांच्या विरोधातला जो गट राजाराम बापूंचा होता त्यापैकी एक होते. आणि शरद पवार हे मुळात वसंतदादा यशवंतराव गटातले होते. हा फरक जुन्या काळातला आहे. पण आपल्याकडे माहिती आहे ना, ठाकूर आणि चौधरी यांची पिढीजात भांडणं वैर असतात, सरपंच आणि पाटलांचे. तसा उद्योग आहे. तर सांगायचा उद्योग असा की जयंत पाटलांना आपल्या पंखाखाली ठेवायचं, पण त्यांना कधीही स्वयंभूरित्या नेता होऊ द्यायचं नाही. ही शरद पवारांनी खेळलेली सगळ्यात मोठी गुगली होती. 99 साली राष्ट्रवादी हा वेगळा पक्ष शरद पवारांनी बनवला. त्यामध्ये जयंत पाटील सहभागी झाले. तेव्हा त्यांना पहिल्या फटक्यामध्ये अर्थमंत्री बनवण्यात आलं होतं. अगदी कुठल्या तरी अपघातामुळे ते आजारी असताना त्यांनी व्हीलचेअरवर बसून सुद्धा अर्थसंकल्प मांडलेला मला आठवतो. पण हळूहळू करत त्यांना त्यांची जागा शरद पवारांनी दाखवली. जसं पक्ष उभारणीच्या काळात भुजबळांचा वापर करून घेतला, थेट प्रदेशाध्यक्ष भुजबळांना केले होते. नंतरच्या काळात उपमुख्यमंत्री केलं, गृहमंत्री केलं. करत करत आज भुजबळांची अवस्था कशी आहे बघा. काकांच्या नव्हे तर पुतण्याच्या मेहरबानीवर सुद्धा जगण्याची पाळी भुजबळांवर काकांनीच आणून ठेवली. आणि आज अशी परिस्थिती आहे की पुतण्याबरोबर गेलो म्हणून काकाबरोबर जाता येत नाही, अशा कोंडीत भुजबळ सापडलेले. जयंत पाटलांची अवस्था वेगळी नाही. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल की जयंत पाटलांना संधी असून सुद्धा शरद पवारांनी कधी उपमुख्यमंत्री पदाचा मान दिला नाही. अगदी सांगलीच्याच आरारावांना गृहमंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं, भुजबळांना केलं. कधीतरी मला वाटते देखाव्यापुरतं विजयसिंह मोहिते पाटलांना पण उपमुख्यमंत्री केलेलं आहे. पण जयंत पाटलांना त्या पदाच्या जवळपास देखील जाऊ दिलेलं नाही शरद पवार. हुलकावण्या खूप दिल्या. अगदी आता काल परवाच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला आपल्या पक्षाचा दावा मुख्यमंत्री पदावर नाही असं शरद पवारांनी सांगून टाकलं. पण तेच शरद पवार हे प्रचारानिमित्ताने सांगलीच्या दौऱ्यावर आले असताना इस्लामपुरात त्यांनी ओझरता असं उल्लेख केला की जयंत पाटलांना सुद्धा मोठं नेतृत्व सोपवता येऊ शकतं. म्हणजे जर राज्यामध्ये उद्या महाविकास आघाडीचं सरकार येणार असेल आणि मुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर ते जयंत पाटलांना सुद्धा मिळू शकतं. जयंत पाटलांवर मोठी जबाबदारी सोपवायची. आता मोठी जबाबदारी म्हणजे काय? गमतीची गोष्ट अशी की ते प्रदेशाध्यक्ष आहेत. पण महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे काही चालतं ते नेमकं काय चालतं हे सुद्धा जयंत पाटलांना कधी माहिती नसतं. शरद पवार हे 2 मे 2023ला आपल्या पदाचा राजीनामा देणार होते. निवडणुकीच्या आणि संसदीय राजकारणातून निवृत्त होणार होते. पण त्याची सुद्धा जयंत पाटलांना सुतराम कल्पना दिलेली नव्हती. अजितदादांना सांगितलं होतं, पण जयंत पाटलांना कल्पना नव्हती. आणि म्हणून जेव्हा अचानक यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये शरद पवारांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली तेव्हा
एखाद्या जत्रेत हरवलेलं पोर जसं मुळूमुळू रडत बसतं कोपऱ्यात, तसे जयंत पाटील त्या मंचावर व्यासपीठावर बसून रडत होते, शरद पवारांच्या बाजूला बसून. आणि शरद पवारांना जयंत पाटलांचे अश्रू पुसावे सुद्धा वाटलं नाही. कारण आज जयंत पाटील हे शरद पवारांच्या इतके आहारी गेलेले आहेत आणि त्यांच्यावर अवलंबून आहेत की आपल्या आमदारकी पलीकडे आपली कुवत नाही. इस्लामपूरमध्ये वडिलार्जित पुण्याईच्या आधारावर निवडून येणं या पलीकडे आपल्याला काही शक्य नाही, हे ओळखणारे जयंत पाटील हा तिथे विरोधकांची, भाजपशी, शिवसेनेशी काही एक प्रमाणात जुळवून घेतात आणि आपली सीट टिकली पाहिजे एवढंच राजकारण करतात. सांगली किंवा इस्लामपूर बाहेर त्यांना राजकारणात काडीचीही किंमत नाही. आणि काकांच्या हयातीमध्ये आपल्याला काही मिळणार नाही हे त्यांनाही पटलेलं आहे, त्यांच्या निकटवर्तीयांना पटलेलं आहे. पण जायचं तर जायचं कुठे? जाये तो जाहे कहा, ही त्यांना भेडसावणारी समस्या आहे. आणि म्हणून 5 वर्षापूर्वी आपलं भवितव्य या पक्षात उरलेलं नाही, कारण या पक्षाला सुद्धा भवितव्य नाही. या निर्णयाप्रत आलेले जयंत पाटील भारतीय जनता पक्षात जाणार अशी वदंता होती आणि जायला काही हरकत नव्हती. तसं बघायला गेलं तर 1977 मध्ये त्यांच्या वडिलांनी, राजाराम बापू पाटलांनी, काँग्रेस पक्ष वसंतदादांच्या विरोधात असल्यामुळे सोडला होता आणि ते जनता पक्षात गेले होते, ज्या जनता पक्षामध्ये आजचा भारतीय जनता पक्ष म्हणजेच पूर्वीचा जनसंघ समाविष्ट होता. पुढे तो जनसंघ गट बाहेर पडला जनता पक्षातून आणि त्यामुळेच त्यांनी नाव घेतलं भारतीय जनता पक्ष. जनसंघ हे नाव परत घेतलं नाही. त्यामुळे वडील ज्या पक्षामध्ये होते आणि ज्या पक्षामध्ये नांदले, त्या पक्षाचाच आजचा अवतार असलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये जयंत पाटलांना जायचं असेल तर अडचणीचं असं काहीच नाहीये. जाऊ शकतात ते, जाऊ शकतात. मला वाटत नाही की वैचारिकरित्या काही अडचण आहे. तसं बघितलं तर सांगलीमध्ये शिवसेना आणि भाजप युतीबरोबर महापालिकेच्या राजकारणात जयंत पाटलांनी सातत्याने जुळवून घेतलेले. वाळवा इस्लामपूर हा आपला मतदारसंघ वडिलार्जित आहे आणि तो टिकवण्यासाठी विरोधी पक्षांबरोबर जितक्या काही तडजोडी आणि जुळवाजुळवी जुगाड करायचा तेवढा जयंत पाटील करत असतात. पण मुद्दा आहे की ती आमदारकी टिकवणं आणि त्याच्या आधारावर मिळू शकणारं एखादं कुठलंही मंत्रीपद मिळवणं, याच्या पलीकडच्या ज्या महत्वाकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी करायचं काय, ही जयंत पाटलांना सतावणारी समस्या आहे. आणि म्हणून त्यावरचा उपाय म्हणून ते भारतीय जनता पक्षाकडे जायला निघालेले होते. पण 5 वर्षापूर्वी कुठची माशी शिकली माहीत नाही आणि त्याची खबर पवारांना लागली आणि त्यांनी यांना प्रदेशाध्यक्ष करून यांच्या पायात बेडी घालून टाकली. आता गंमत बघा की यावेळची निवडणूक लढवण्याची हिंमत नाही अशा अनिल देशमुखांना विदर्भातल्या शरद पवारांनी गृहमंत्री केलं, पण जयंत पाटलांना केलं. जयंत पाटलांना केलं. अजितदादांना इतकी बंडखोरी करून 2.5 दिवसाचं सरकार बनवलं, देवेंद्र बरोबर गेले, तरीही उपमुख्यमंत्री केलं, पण जयंत पाटलांना केलं नाही. अनिल देशमुखांना राजीनामा द्यायला लागला तर वळसे पाटलांना गृहमंत्री केलं, पण जयंत पाटलांना महत्वाचं खातं दिलं नाही. हा सगळा प्रकार बघितला की कळतो की जयंत पाटील हे पितृपक्षामध्ये घुसमटलेले आहेत. आणि पितृपक्ष सुद्धा सुप्रियाताईंचा आहे, यांचा नाही. वडिलार्जित म्हणजे राजाराम बापू हे कधी काळी मला वाटते महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुद्धा होते. महाराष्ट्रामध्ये त्यांचा दबदबा होता. वसंतदादा यांच्यासारख्या एका दांडग्या महाराष्ट्रातल्या राज्यव्यापी नेतृत्वाला आव्हान देण्याची, आपल्या सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आव्हान देण्याची हिंमत करणारा राजाराम बापू पाटील या नेत्याचे जयंत पाटील हे पुत्र आहे. एक काळ गाजलेलं आहे. पुढे मी आता त्या जुन्या इतिहासात जात नाही, पण अगदी
ताईंना सांगा बापूवाले अशा घोषणा झालेल्या आहेत. राजाराम बापूंनी वसंतदादांसमोर एक राजकीय आव्हान निर्माण केलेलं आहे. अशा दांडग्या नेत्याचा हा सुपुत्र आज प्रदेशाध्यक्ष नावाच्या बेडीत अडकलेला आहे. आणि पुन्हा एकदा अशी वदंता कानी येते की पुढची 4.5 वर्ष कुठल्याच महत्वाच्या निवडणुका नसतील, तर कसेबसे 16 आमदार असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत राहायचं की मान खाली घालून अजितदादांच्या राष्ट्रवादीत जायचं, असा एक पर्याय जयंत पाटलांसमोर आहे. पण अजितदादा सुद्धा काकांसारखेच आहेत. आपल्याला पंखाखाली ठेवतील, पण आपले पंख फुटू देणार नाही, हे सुद्धा जयंत पाटील ओळखतात. आणि म्हणून ते अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाण्यापेक्षा सरळ सरळ भाजपत जातील. आणि त्याचं कारण आहे मित्र, त्याचं कारण आहे, भाजपने गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रात आपल्याविषयी निदान राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक विश्वासार्हता निर्माण केली. भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना दिलेला शब्द काही अंशी तरी पाळला जातो. राधाकृष्ण नार्वेकर आपल्या मुलाच्या हट्टापायी, राधाकृष्ण विखे पाटील आपल्या मुलाच्या हट्टापायी भाजपत आले. सत्ता आल्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळालं, मुलाला खासदारकी मिळाली, परत एकदा मंत्रीपद मिळालेलं आहे. अनेक जण असतील. त्यामुळे अजितदादा किंवा शरद पवार यांच्या पक्षात काहीतरी आश्वासन घेऊन जाणं आणि ते पूर्ण होईल याची गॅरंटी नसणं, यापेक्षा भाजपमध्ये जाणं हे जयंत पाटलांसाठी सोपं आहे. आणि त्यामुळे यावेळची वदंता जी आहे ती अधिक फलद्रूप होण्याची शक्यता आहे. कारण पुढची 4.5 वर्ष निवडणुका कुठल्याही महत्वाच्या नाहीत, ना लोकसभेच्या आहेत ना विधानसभेच्या आहेत. हा, राज्यसभा विधान परिषद या निवडणुका होतील, त्या 2-2 वर्षांनी होतात. पण दुसरा एक मोठा अडथळा जयंत पाटलांसमोर आहे, तो म्हणजे शरद पवारांच्या गटाची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती तर आता अधिकाधिक पवारांनी पवारांसाठी चालवलेली संघटना आहे. त्यामध्ये पाटील नावाच्या जयंताला स्थान किती असू शकतं, हा सुद्धा यक्ष प्रश्न आहे. त्यामुळे सुप्रियाताईंना राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी थकलेला पिता आपल्याला कितपत मदत करू शकेल, ही सुद्धा शंका जयंतरावांच्या मनात असू शकते. त्यामुळे सुप्रियाताईंच्या पितृपक्षामध्ये जयंत पाटलांना किती काळ घुसमटत राहायचं याची चिंता सतावत असेल तर नवल नाहीये. आणि त्यामुळेच झटपट काही मिळवायचं असेल, कारण वय सरकत चाललेलं आहे, तेही आता 60-65च्या घरात गेलेले, त्यानंतर आणखी किती काळ प्रतीक्षा करायची, की आत्ताच काहीतरी पदरी पडेल तेवढं समाधान मानायचं, अशी जी द्विधा मनस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या अनेकांची आहे. आणि एक ते गाजर दाखवलेलंच आहे की महाराष्ट्रात 43 मंत्री होऊ शकतात, तर 42 केलेत. म्हणजे एक जागा शिल्लक ठेवलेली आहे, ती जयंत पाटलांसाठीच आहे असं जे सांगितलं गेलंय, त्या जयंत पाटलांसाठी एक जागा राखीव असेल तर जयंत पाटील जाणार कुठल्या पक्षात, अजितदादांच्या, एकनाथ शिंदेच्या की भाजपमध्ये, याही प्रश्नाचं उत्तर पत्रकारांना शोधावं लागतं. पण एक गोष्ट आहे, पितृपक्षात घुसमटलेले जयंत पाटील अधिक काळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये राहतील की नाही, हा शंकास्पद प्रश्न आहे. बघूया काय होतं. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार.